आणि अंधारातलं सोने पान गोविंद महाराज विदेही जनक म्हणतात राम वचनाला मला बाधा करता येत नाही. गुरु वशिष्ठांनी सांगितलं भरत राम एक वचनीय, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे. एकदा तोंडातून वचन निघून गेलं त्याचा बाण वापस येत नाही, त्याची बाणी वापस येत नाही. बाण भी नहीं आता है और बाणी भी नहीं आती. एकदा गेली गेली आणि तू व्रतधारी आहे आणि ते वापस येत नाही. काही दिवसाचा मुक्काम झालाय, समस्या मिटत नाहीये. भगवान रामानी भरताला बोलवलेलं आहे. भरत मला माहित आहे तुला सेवकत्व आवडते. तू काहीतरी केलंस तरी ऐकत नाहीस. हे भाऊ भरत एक काम कर म्हणे. काय करू तुम्ही? भरत बोलत नाही. तू तुझं काम कर म्हणे आणि मी माझं काम करतो. तुझं काम कर आणि मी माझं काम करतो. अयोध्येला सांभाळायचं काम कर. 14 वर्षानंतर मी येईल म्हणे. ते काम तू कर आणि मी वडिलांच्या वचनाचं पालन करतो. रघुवंशामध्ये नाही चालत. वडिलांच्या वचनाकरता हा राम मनात आलाय. रघुवंशाचा राम आहे. वचन बदलता येत नाही. प्राण जाई बरु वचन न जाई, रघुकुल रीति सभा चली आई. तू तुझं काम कर भरत, मी माझं काम करतोय. भरताला मान्य आहे. भरत म्हणतोय प्रभू सगळं आणलंय. राज अभिषेकाचं सगळं साहित्य घेऊन आलेले वशिष्ठ. इथेच राजाभिषेक करावा आणि घेऊन जावा अयोध्येच्या सिंहासनावर. मुहूर्त बघायचा नाहीये. साहित्य परमात्माने सांगितलं. इथेच एक कुंड आहे. त्या कुंडाला अजय तिथं नाव आहे भरत कुंड म्हणून. त्या भरत कुंडात जो कोणी स्नान करील त्याला राम चरणावर प्रेम निर्माण होते म्हणून लक्षात ठेवा. आणि भरताने सांगितलं काही हरकत नाहीये. एक काम करा म्हणे प्रभू, तुमच्या पायातल्या 2 पादुका द्या. भगवान परमात्म्याच्या चरणाच्या 2 पादुका आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे भरत. आणि तो भरत म्हणतोय एक पादुका मेरा राम है, एक पादुका मेरी सीता है, जानकी मां है. ये 2 पादुका, ये 2 मेरे राज सिंहासन पर बैठे के
और ये सेवक सेवा करेगा। अश्रूच्या बोर व्हायला गेले। सगळा परिवार अयोध्येकडे